आणि जाऊया थेट विधानसभेमध्ये। उद्या अध्यक्ष महोदय तेवढा वेळ देतो उद्या आमचा प्रश्न अध्यक्ष महोदय, परंतु या निमित्तानं सरकारची उद्या चर्चा विरोधी पक्षाची घेणार का काय? उद्या आहेच ना चर्चा, असेलच ना उद्या त्यांची चर्चा असेलच ना। आणि उद्या आम्हाला चर्चा केला अध्यक्ष महोदय, आपण चर्चा केला उद्या परवानगी दिलेली आहे। असं वाटतंय की आपण अध्यक्ष महोदय उद्या आम्ही चर्चा करतो ना, प्लीज आपण जरा आपण आता मान्य केलंय उद्या चर्चा करतो अध्यक्ष महोदय। विधानसभेच्या कामकाजावरती आपली नजरच असणार आहे, परंतु हे कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवरती कसा हल्लाबोल केलाय पाहूयात। मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की कर्जमाफीसाठी अर्ज भरून घ्यायची आवश्यकता काय आहे? कारण तुम्ही 34,000 कोटी आणि 39 लाख शेतकऱ्यांची यादी यापूर्वी जाहीर केलेली आहे आणि ती यादी जाहीर मग करताना तुमच्याकडे आता यादी होते कोणत्या शेतकऱ्याच्याकडे किती थकबाकी याची माहिती आहे। मग हे अर्ज भरून घेणं म्हणजे एक वेळ काढूपणा आहे किंवा त्या अर्जामध्ये जाचकाठी आणखीन घालत शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे।